आता आपण काळे मणी गाठून घेतलेले आहेत। अगोदर सर्वप्रथम काळे मणी झाल्यानंतर आपण एकदम गोल्डन कलरचे जे सोन्याच्या मण्यासारखे मणी असतात तसे सोनेरी मणी घालून घेतलेले आहेत। आणि त्यानंतर आपण एक सोन्याचा मणी घालून घेतलेला आहे। अगोदर काळा नंतर सोन्याचा। नंतर आपण सेम त्याच पद्धतीनं एक काळा, एक सोनेरी, एक काळा, एक सोनेरी असे मणी घालून घेतले। नंतर परत एक सोन्याचा मणी आणि काळा मणी। तर परत सेम त्याच पद्धतीनं गाठलं काळा सोनेरी। तर 3 सोन्याचे मणी घातलेले आहे आणि काळे सोनेरी मणी। त्यानंतर आपण परत गोल्डन कलरचे मणी घालून घेतलेले आहेत भरपूर असे, जेवढे आपल्याला हवे तेवढे। परत आपण काळा सोनेरी त्याच्यामध्ये सोन्याचा असा मणी घालून ते झाल्यानंतर परत आपण सेम त्याच पद्धतीनं सोन्याचे मणी घालून घेतले। ते झाल्यानंतर परत आपण गोल्डन कलरचे जे एकदम गोल्डन कलर मणी आहेत ते घालून घेतले। आणि त्यानंतर परत आपण एक काळा मोठ्या साईजचा परत सोन्याचा मणी आणि सोनेरी मणी। त्यानंतर मंगळसूत्रे घालून घेतली आपण सेम त्याच पद्धतीनं एक मंगळसूत्रमध्ये, नंतर सोन्याचा मणी, नंतर काळा मणी, नंतर सोन्याचा परत मंगळसूत्र, परत काळा मणी, सोन्याचा मणी। तर अशा पद्धतीनं परत आपण सेम त्याच पद्धतीनं गोल्डन मणी घालून घेणार आहोत। तर तुमच्याकडे जर पाईपलाईन मणी जर नसेल ना, तर मग मी ज्या पद्धतीनं मंगळसूत्र गाठलं तुम्ही पण त्याच पद्धतीने गाठा। कारण की माझ्याकडे पण पाईपलाईन मणी नव्हते, त्यामुळं मला तसंच मंगळसूत्र गाठवायचं होतं। त्यामुळं जे आपल्याकडं आपण आरी वर्कसाठी मणी वापरतो ना एकदम गोल्डन कलरचे, तर ते मणी घालून घेतलेले आहेत मी। आणि त्यानंतर हे पहा असे मणी घालून घेतलेले आहेत। तर असे आपलं मंगळसूत्र आहे, एकदम मस्त छान पाईपलाईन मंगळसूत्र। तर मला तर खूपच आवडलं आहे। तुम्हाला कसं वाटलं तर नक्की मला कमेंट करून सांगा। तर बाय, परत भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये।